Hello pharmacist, today we'll discuss about the upcoming vacancy of the pharmacist in CGSC. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. तर हे ऑफिशियल गॅजेट दिसत आहे तुमच्यासमोर, भारत सरकारचं आहे. तर याची कधी आलेलं आहे 17 ऑगस्टला 2024ला हे गॅजेट आलेलं आहे. त्याच्यामध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सीज आहेत, तर त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर फार्मासिस्ट वॅकन्सीज आलेल्या आहेत इन ॲलोपॅथिक. इथे बघा तुम्ही, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम म्हणजेच CGHS. तर ह्याच्या थ्रू तुमच्या फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येणार आहेत. तर टोटल फार्मासिस्ट इन ॲलोपॅथिक टोटल वॅकन्सी किती असतील? 722 वॅकन्सी असतील. आणि जे हे आहेत तर ते कशा मधून घेतलेलं आहे तर CGHC. आणि याच्यामध्ये प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीज, किती वॅकन्सीज आहेत तर ते दिलेलं आहे. सेंट्रल फर्स्टली तुम्ही बघू शकता, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम अहमदाबाद 22, बेंगलोर 24, भोपाल 6, भुवनेश्वर 10, चंदीगड 14, चेन्नई 36, डेहराडून 6, दिल्ली 232, सगळ्यात जास्त आहेत बघा दिल्लीमध्ये 232. देन गुवाहाटी 10, हैदराबाद 40, जबलपूर 12, जयपूर 12, कानपूर 18, कोलकाता 44, लखनऊ 26, मीरठ 20, मुंबई 62, नागपूर 32, पटना 18, पुणे 20, प्रयागराज 20, रांची 8, शिलाँग 8, देन त्रिवेंद्र 12. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये किती वॅकन्सीज असतील फार्मासिस्टच्या ते दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जे पे स्केल असेल ते तुमचं किती असेल, लेवल 5चं पे स्केल असेल, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे पे स्केल आहे 29,200 to 92,300 हे पे स्केल असेल तुमचं. आणि जे एज लिमिट दिलेलं आहे ते 18 to 27 इयर्स असेल. आणि जे कास्ट आहे तर त्यांना एज रिलॅक्सेशन असेल. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल तर इट रिक्वायर्स द बॅचलर इन डिग्री, म्हणजे B.Pharm स्टुडंट्स अप्लाय करू शकतात त्याच्यासाठी. आणि फक्त B.Pharmमध्ये पण तुम्हाला रजिस्टर फार्मासिस्ट हवं आहे. जर ज्या स्टुडंटचं आणखी रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर त्या स्टुडंटने रजिस्ट्रेशन करावं, कारण की याच्यासाठी रजिस्टर फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहे. त्याच्यासोबतच डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजे PharmD स्टुडंट ऑल्सो अप्लाय, PharmD स्टुडंट ऑल्सो अप्लाय फॉर दिस पोस्ट. आणि इथे कुठेही डिप्लोमा स्टुडंटचं मेन्शन केले नाही. सो डिप्लोमा स्टुडंट्स आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. आणि जो प्रोबेशन पिरियड आहे तो काय आहे तुमचा 2 इयर्स आहे. आणि रिक्रुटमेंट मेथड जी आहे तुमची बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट मेथड आहे. आणि याचं जेव्हा वॅकन्सीज ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तर त्याच्यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सीज असतील ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिली जाईल. तर ही खूप मोठी एक फार्मासिस्टसाठी खूप चांगली एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये टोटल 722 पोस्ट येणार आहेत. तर जे स्टुडंट गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करावा. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा सिलेबस डिस्कस करूया. थँक्यू.